आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवतोय। हा लाडू एक जरी खाल्ला सोबत कपभर दूध घेतलं ना तरी दिवसभर एनर्जी टिकून ठेवणार आहे। त्यासाठी इथे 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे। तुम्हाला जर का साल काढून आवडत नसतील तर नाही केलं तसं तरीही चालणार आहे। इथे मी सर्वच शेंगदाण्याचे साल काढून घेते। शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो, तर असं होऊ नये यासाठी शेंगदाण्यामधील जो काही बारीक दाणा असतो, अंकुर असतो, तर तो आपल्याला या पद्धतीने साल काढून चाळणीने गाळून घ्यायचा आहे, म्हणजे तो दाणाही सेपरेट होतो। अर्धा किलो गूळ आणि वेलची पावडर घालायची आहे, ज्यामुळे लाडूला चव अगदी मस्त येते। एकही थेंब तुपाचा न घालता आपल्याला हे लाडू अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। डिटेल रेसिपी आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे, नक्की जाऊन बघा। गोल गरगरीत असे शेंगदाण्याचे हे पौष्टिक लाडू बनवून तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर